जिल्हा परिषद शाळा तडवळे व अंगणवाडी यांचा संयुक्त आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न। महाराष्ट्र राज्याचा समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा नव्या पिढीला समजावा आणि तो जपला जावा या उद्देशाने जिल्हा परिषद शाळा तडवळे येथे आषाढी एकादशीचा औचित्य साधून वारकरी दिंडी सोहळ्याचं अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आलं होतं। सोहळ्यात शाळेतील चिमुकले विद्यार्थी वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक पोशाखात नटून थटून सहभागी झाले होते। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या जयघोषाने गाव दुमदुमलं। शाळेपासून सुरू झालेली ही दिंडी संपूर्ण गावातून काढण्यात आली। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम अशा विठ्ठलाच्या जयघोषांनी आणि टाळ मृदुंगाच्या गजराने संपूर्ण तडवळे गाव दुमदुमून गेलं होतं। हातामध्ये भगव्या पताका तुळशी वृंदावन घेतलेले बाल वारकरी सर्वांचंच आकर्षण ठरत होते। मान्यवरांच्या हस्ते दिंडी गावामध्ये दिंडीचं आगमन झाल्यानंतर गावच्या सरपंच प्रियंका पाटील, तनुजा पाटील, अमोल माने, पूजा पाटील आणि वैशाली चव्हाण यांनी दिंडीचं मनोभावे पूजन केलं। वारकरी बनलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून गोड खाऊ आणि चिरमुरांचं वाटप करण्यात आलं। दिंडी सोहळ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे शाळेच्या प्रांगणात झालेला नयनरम्य रिंगण सोहळा। यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रिंगण धरलं, तसेच पारंपरिक खेळ जसे की झुम्मा आणि फुगडी खेळत आषाढी एकादशीचा आनंद द्विगुणित केला। बालचिमुकल्यांचा हा उत्साह पाहून उपस्थित ग्रामस्थ भारावून गेले होते। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश गायकवाड, सचिन पाटील, शाळेचे मुख्याध्यापक मोहन पवार, शिक्षक प्रकाश यादव, शिक्षिका गौरी गायकवाड, अंगणवाडी सेविका सुनीता चव्हाण, अरुणा पाटील, सचिन बोने, सुमित्रा पाटील, वैशाली माने, पूजा माने, शीतल माने यांच्यासह मोठ्या संख्येने पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।